हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेला ही युक्ती आपल्याकडे प्रसिद्ध आहे। देशावर ज्या ज्या वेळी संकट आली त्या त्या वेळी मराठी माणूस दिल्लीच्या मदतीसाठी धावून गेल्याचा इतिहास आहे। मात्र आजवर देशाचा पंतप्रधान मराठी माणूस बनू शकला नाही। पुढील पंतप्रधान महाराष्ट्रीयन बनावा यासाठी डोंबिवलीतील एका तमिळ भाषिकाने जनजागृती करीत राज्यभ्रमण सुरू केले आहे। शिवा के अय्यर असे त्यांचे नाव। आमचा असा विश्वास आहे की फक्त महाराष्ट्रातच भारतात सामाजिक न्याय देऊ शकतो। अय्यर हे तमिळ भाषिक आहे, मात्र गेल्या 50 वर्षापासून ते डोंबिवलीत वास्तव्यास आहे। आता महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी झाल्याने येथील मराठी माणूस आणि राज्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आस्था आहे। त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा अपक्ष निवडणूकही लढविली आहे। दरम्यान पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावर त्यांनी राज्यभर जनजागृती मोहीम उघडली आहे। नमस्कार, मेरा नाम प्रोफेसर शिवा अय्यर है। मैं डोंबिवली का रहवासी हूँ। भारत का अगला पंतप्रधान एक महाराष्ट्रियन होना चाहिए, इसीलिए मैं महाराष्ट्र का सभी जिलों का दौरा कर रहा हूँ, क्योंकि महाराष्ट्र ये ऐसा एक राज्य है जहाँ पे सामाजिक न्याय के लिए शुरुआत से लोगों का मन दिल में एक जज्बा रहा है। और इसीलिए मैं महाराष्ट्र में 50 साल रह चुका हूँ, तो मैं महाराष्ट्रियन लोगों को अच्छी तरह से जानता हूँ। वो देश के जो साधारण व्यक्ति है उसके लिए कुछ ज़रूर करेंगे, इसलिए मैंने ये मूवमेंट चालू किया है और आप सभी लोगों का मुझे इसमें सहकार्य चाहिए। जय महाराष्ट्र, जय हिंद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।